जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याकडे कुठलाच राजकारणी लक्ष देत नाही. मी माझ्या आमदारकीच्या माध्यमातून माझा शेतकरी बांधव आणि त्यांची जे पोर आहेत, जे गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी मला काम करायचं. शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असा आहे की जगाला पोशिंदा असलेला शेतकरी स्वतःच उपाशी राहतो. त्याच्या ताटात चटणी भाकर असते. नमस्कार, मी जितेंद्र रोडे. थेट उमेदवाराची भेट अध्ययन समाचारच्या या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या सोबत आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे पहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अरुण वानखडे. नमस्कार. सर्वांना जय भीम, सर्वांना नमस्कार, सबको सलाम. जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात यातच पहारचे उमेदवार म्हणून अचलपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पद आपण यशस्वीपणे सांभाळलं आणि आज तुम्ही आज दर्यापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून आहे. विजयासाठी काय गणित निश्चित केलेलं आहे, काय सांगा? संघ हा एससी साठी राखी आहे. तिथे 70,000 बौद्धांची मतं आहेत, 72,000 पाटील मराठा समाजाची मतं आहेत, 20,000 माळी समाजाची मतं आहेत, 45,000 मुस्लिम समाजाची मतं आहेत, 12,000 बारी समाजाची मतं आहेत, 10,000 धनगर समाजाची मतं आहेत, 10,000 कोळी समाजाची मतं आहेत, 9,000 मातंग समाजाची मतं आहेत, 6,000 चामार समाजाची मतं आहेत, 2,000 खाटीक समाजाची मतं आहेत, 2,000 सुतार समाजाची मतं आहेत आणि उरलेले 46,000 ही इतर समाजाची मतं आहे. असं 3,16,000 मतदान आमच्या दर्यापूर मतदारसंघात आहे. आणि त्यापैकी मुस्लिम आणि दलित हा फॅक्टर जर एकत्र आला, आज बच्चूभाऊने तिथे लोकसभेची निवडणूक लढवली. बच्चूभाऊनी ज्यावेळी लोकसभेत निवड तिथं 22,000 मतं बच्चूभाऊनी घेतलेली आहेत. म्हणजे प्रहारचे 22,000 मतं हे फिक्स आहेत. प्रहारचे मतं म्हणजे सर्व बहुजनांची मतं, पाटील, देशमुख, धनगर, चांभार, कोळी या सर्वांची, बरोबर आहे. आता ह्या 20,000चा मोठा कोठा घेऊन मी आता निवडणुकीत उभा आहे. माझी सुरुवात ही 20,001 पासून आहे. प्रहारच्या याच्यात बच्चूभाऊचा जो कोठा आहे, माझी सुरुवात 20,001 पासून आहे. आणि बाकी ज्यांची सुरुवात जी आहे, समजा माझा प्रतिस्पर्धी वंचित असेल तर वंचितची सुरुवात 1 पासून आहे. आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचं मी गणित नंतर सांगतो, पण माझी सुरुवात ही 20,001 पासून आहे. बच्चूभाऊचे सर्व जे आहे मराठा, पाटील, देशमुख आणि चांभार, कोळी सर्व बहुजन समाजाची. आणि त्याच्यानंतर आमची बुद्धांची मतं आहेत तिथं 70,000. आता या 70,000 मतं आणि मुस्लिमांची आहेत 1,45,000. आमची दोघांची बेरीज जर केली तर ती होते 1,15,000. आता आमची 70% मतदान होतं आणि मुस्लिमांचं 70% मतदान होतं. या 70% मतदानाचा कोठा जर बघितला तर तो होतो 77,000 ते 80,000, बरोबर आहे. म्हणजे 80,000 आमचा मुस्लिम आणि बुद्धांचा कोठा आणि बच्चूभाऊचे 20 प्रहार, असं 1 लाखामध्ये मी एकटा आहो, बरोबर आहे. आणि मला शेअर करणारा फक्त माझा लहान भाऊ, तो आपला वंचितवाला जो असेल तो 5 किंवा 10,000 मतं खेळ. आजपर्यंत वंचितचं जे रेकॉर्ड आहे की ते 2, 4, 5,000 मतं खातात. ते काही सीट निवडून देत नाही. बाळासाहेबांचा पक्ष, आमच्या आदरणीय बाळासाहेबांचा आम्हाला आदर आहे, बाबासाहेबांचे नातू आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांना बाकी अदर समाजाची मतं त्यांनी युती केली नाही कोणासोबत. त्यामुळे त्यांना पाटील समाजाची मतं भेटत नाहीत किंवा मुस्लिम समाजाची मतं भेटत नाही. जोपर्यंत आता आमचा जो समाज आहे, आम्ही अख्खेच्या अख्खे मतं जरी वंचितला टाकली पूर्ण समाजाने, म्हणजे आमचं वोटिंग 70 आहे, 70,000 पैकी समजा 50,000 जर आमचं वोटिंग झालं आणि आम्ही अख्खेच्या अख्खे वंचितला जरी टाकले तरी काय होतं की तो निवडून येत नाही. कारण त्याला जोपर्यंत पाटील समाजाचा पाठबळ मिळत नाही, मुस्लिम समाजाचं पाठबळ मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद तर ग्रामपंचायत मध्ये निवडून येत नाही. कारण ग्रामपंचायतची निवडणूक लढायची असेल तर आमचा जो कोठा असतो, आंबेडकरी कोठा, त्यानंतर मुस्लिम कोठा आणि पाटील, या तिघांच्या कॉम्बिनेशनच ग्रामपंचायतची सुद्धा सदस्याची सीट निघते. तर ही तर आमदारकी आहे. आमदारकी जर लढायची असेल तर ज्या पक्षाला म्हणजे मुस्लिम कोठा आणि पाटलांचा कोठा भेटत असेल आणि आमचे बौद्धांचे मतं भेटले तर ती सीट निवडून येते. आणि हे कॉम्बिनेशन माझ्याकडे आहे. कारण माझ्याकडे प्रहारचे ऑलरेडी म्हणजे पाटील गिटील जे आपले जे आहेत कोळी वाडी बहुजन समाजाची मतं 20,000 बच्चूभाऊचा कोठा आहे, त्यांनी लोकसभेत 22,000 मतं घेतली.
त्यामुळे ते 20,000 आणि आमच्या मुस्लिमांचे 45 आणि आमचे 70 असे मिळून 1,15,000 जो कोटा आहे त्यातले जर 70% मतदान झालं तर 50,000 होतात आणि त्या 50,000पैकी 10,000 समजा इकडे तिकडे गेली वंचित इकडे तिकडे तर 40,000 ते आमच्या समाजाची मतं, बच्चू भाऊचे 20,000 मतं आणि आमच्या मुस्लिमांचे 20 असा 80,000चा कोटा माझ्याजवळ आहे आणि या 80,000मध्ये मी निवडून येतो. आता परिस्थिती अशी अजून तुम्हाला उलटकणी समजावतो. 3 लाख मतदान आहे, 3,06,000. या 3,06,000मध्ये समजा 60% वोटिंग पकडलं तर किती होणार? 18 किंवा मॅक्झिमम 2 लाख. आता या 2 लाखामध्ये बच्चू भाऊचे 20,000 काढा, मग राहिले 1,80,000. आता त्याच्यामध्ये आम्ही जे मुस्लिमांचं आमचं सांगितलं, मुस्लिम आणि बौद्ध यांचा कोटा 1,15 याचे 70,000 टक्के पकडले तर ते होता 80,000. मग 80,000 हे आमचा कोटा, बच्चू भाऊचा 20,000 असा होता 1 लाख. आता 1 लाखात मी एकटा आहो आणि 1 लाखात तिघच नाहीत. त्यामुळे 1 लाखात जो माणूस आहे तो निवडून येईल की हे 1 लाखात तिघ जण आहेत ते निवडून येईल. त्यामुळे हे जे बाकीचे 3 उभे आहेत 1 लाखात म्हणजे बुंदेले साहेब म्हणा किंवा आमचे गजानन धोलवटे म्हणा किंवा आमचे अडसूड साहेब म्हणा, हे तिघ जण 1 लाखात आहेत आणि मी बच्चू भाऊचा कोटा, मुस्लिम बंधूंचा कोटा आणि आमच्या बौद्ध बंधूंचा कोटा घेऊन 1 लाखात मी एकटा आहे. मला फक्त मायनस करणारा एकच माणूस आहे 5-10 हजार, तो म्हणजे माझा लहान भाऊ वंचितचा आमचा पाकपांजा. त्याच्यामुळे माझं निवडून येणं 100% आहे. त्यामुळे माझ्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझे जेवढे बौद्ध बंधू आहेत त्यांनी माझी इंटरव्ह्यू ऐकायची आणि विचार करायचा की एकुलता एक हा बौद्ध समाजाचा अरुण भाऊ वानखेडे उभा आहे. मी अचलपूरचा नगराध्यक्ष असताना भरपूर काम केलेलं आहे. मी PWDला इंजिनियर होतो. प्रशासकीय अनुभव माझ्याकडे आहे, राजकीय अनुभव माझ्याकडे. साऱ्या मतदार बंधूंना विनंती आहे की सर्व मत इकडे तिकडे न जाता आपला समाज इकडे तिकडे न फुटता सर्व बॅटवर द्या, जेणेकरून मुस्लिम बांधवांची मतं आपल्याला भेटतील आणि पाटील बच्चू भाऊचे 20,000 आहेच. 100% तुमचा एक बुद्धाचा नागरिक इथे बुद्धाचा आमदार होईल. इथे याच्या पहिले बळवंत भाऊ आपले बुद्धाचे आमदार होतेच. बुद्धाचा हा कोठा आहे, बुद्धाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे बुद्धाचाच इथे आमदार झाला पाहिजे. यामुळे माझ्या बौद्ध बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना विनंती आहे, सर्वांनी एक साथ बॅटवर मतदान करून प्रहारची तिकीट म्हणजे माझी तिकीट अरुण भाऊ वानखेडे यांना निवडून द्या. बच्चू भाऊचे हात बळकट करा आणि तुमच्या दर्यापूरचा विकास करा. जय भीम. प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांचा पक्ष म्हणजे मुळातच सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष. म्हणूनच अरुण वानखेडे हे जातीय समीकरणाचं गणित अत्यंत परफेक्ट मानत असले तरी विकासाचं गणित कसं असेल काय सांगा. आता विकास करताना बच्चू भाऊ तिथे आमदार होते अचलपूरला, मी नगराध्यक्ष होतो. आता नगराध्यक्ष असताना मी त्यावेळी 100-150 करोडची कामं आपल्या नगरात केली. अचलपूर परतवाड्याचा रस्ता हा त्यावेळी खेड वाटत होतं परतवाडा आपला, पण मी ज्यावेळी आलो त्यावेळी ते मंदिर एका बाजूला केलं, रस्त्यात मंदिर होते. ते रस्त्याचं मेन रस्ता जो आहे त्या दुराणी सोडा फॅक्टरी पासून तो फातिमापर्यंत डबल केला. त्यामुळे इथे शहराचं रूप प्राप्त झालं. आमच्या बौद्ध समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी, ओबीसी समाजासाठी 3500 घरकुलं आणले. सर्व समाजासाठी, गरीब तबक्यासाठी, मातंग समाजासाठी 100 घरकुले मी दिले मातंग. तर अशा परिस्थितीत आणि बाकीचे जे आहेत मुस्लिम बांधवांसाठी घरकुले दिले, ओबीसी लोकांसाठी घरकुले आणि प्रत्येक शिक्षणात जे काही आपले पॉलिटेक्निक वगैरे होते सर्व सामाजिक कार्यात मी समोर राहिलो. लोकांचे नाल्या गेल्या तर ते सर्व जनरली बांधतातच, त्याच्यावर पण आपण कमीत कमी 150 करोड इथे खर्च केलेला आहे. आणि बच्चू भाऊ इथे आमदार असल्यामुळे मला त्यांची साथ लाभलेली आहे. आता तेच कॉम्बिनेशन आम्हाला दर्यापुरात करायचं आहे. बच्चू भाऊवर कॅबिनेट मंत्री असतील आणि मी त्यांचा इथे आमदार असेल तर बच्चू भाऊ मला जेवढे पाहिजे तेवढे 5,000 करोड मला दर्यापुरात देतील आणि 5,000 करोड म्हणजे माझा दर्यापूर मी या 5 वर्षात चकाचक करून टाकेल आणि दर्यापूरला एक अशा महाराष्ट्रात वेगळी ओळख करून देईल. आणि तिथे रोजगाराची उपलब्धी मला करायची आहे. शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग मला तिथे तयार करून द्यायचे आहेत. सूतगिरणी चालू करून बच्चू भाऊने इथे सूतगिरणी आणली अचलपुरात, तशी ती तिथे सूतगिरणी बंद पडली. अशाच धर्तीवर तिथे 2 सूतगिरण्या मला तिथे नाही, 1 नाही 2 द्यायचे. जो बाकीचा आंबा साखर कारखाना बंद आहे तो कधी चालू होत नाही. आता तिथे भुकटीचा साखर कारखाना मला चालू करायचा आहे. कांद्याची भुकटी, लसणाची भुकटी, हळदीची भुकटी, मिरचीची भुकटी, काय म्हणतात त्याला, मेथीची भुकटी,
सांबाराची भुकटी, भुकटीचा जो काय म्हणजे मसाला टाईप उद्योग, हे सर्व इंटरनॅशनल मार्केटमध्ये याची किंमत आहे. असे प्रक्रिया उद्योग मला तिथे करून तिथले जे पोरं आहेत आमचे शेतकऱ्याचे पोरं, त्या शेतकऱ्यांच्या पोरावर शेतीवर आधारित जे उत्पन्न आहे त्याच्यावरच मला त्यांना तिथे रोजगार द्यायचा आहे. पराठी आपण साकून देतो, पण ते पराठीला जर तुकडे करून विकली तर ते औष्णिक उद्योगमध्ये 16 रुपये किलो जाते. किंवा पराठीचा लगदा केला तर त्याच्या पत्रावाड्या, ग्लास हे त्याचा प्लॅस्टिकवर वापरतो. पाणी तुमच्याकडे पाण्याचे जे आहे, एका पाण्याचा आपण बिस्लेरी करतो, दुसऱ्या पाण्यात थोडं सोल्युशन मीठ केलं तर ते बॅटरीचं पाणी होतं, त्याच्यात अजून सोल्युशन मिक्स केलं तर सलाईन तयार होते, त्यात अजून पाण्यात मिक्स केलं तर ते कुलंट तयार होते. असे पाण्याचे त्याच्यावर पण जे बेसिक मटेरियल आहे त्याच्यावर पण तुम्ही धंदे करू शकता. शेण 35 रुपये किलोने जाऊ शकते. गोबऱ्या, त्याचं जे आहे ना उदबत्त्या, मेणबत्त्या, ते उद्योगनाले हे सर्व बनवू शकता. असे शेतीवर भरपूर उद्योग आहेत. ते मला तिथे माझ्या त्या पोरांना, बेरोजगार पोरांना ट्रेनिंग द्यायचं आहे प्रत्येक पंचायत समितीने. त्यांना ज्याच्यात आवड आहे असे धंदे त्यांना शिकून ती मशिनरी उपलब्ध करून देईल. त्यांना रॉ मटेरियल तर आहेच त्यांच्याकडे, आणि त्यांच्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होईल धंद्यासाठी. 1-1 लाखात धंदा सुरू होतो, आणि 1-1 लाख धंदा करून त्याचं जे मटेरियल आहे ते कुठे विकायचं ते प्रोडक्शन ते पण देईल. घरच्या घरी तो माणूस 20 ते 25 हजार रुपये कमावू शकतो. म्हणजे पोरगा इथून ग्रॅज्युएट झाल्यावर 15,000 रुपयासाठी तिकडे गेला नोकरीसाठी तर ते त्याला परवडत नाही, पण घरच्या घरी जर त्यांनी कमावलं, घरच्या भाकरीवर 20,000 त्याला परवडतं. त्यामुळे अशा पोरांना तिथे आपल्याला उद्योजक बनायचं. तर आज आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणाचा अनुभव जो घेतला तो नगराध्यक्ष म्हणून पदावरून अरुण वानखडे यांनी, तो याचा जो अनुभव आहे, राजकीय अनुभव आहे, प्रशासकीय अनुभव आहे. आपण आता सांगितलं की अनेक उद्योग आणणार आहेत. या संकल्पना कोणी मांडत नाही. या संकल्पना तुमच्या डोक्यात येतात कशा? त्याच्या मागचं काय कारण? कारण एक तर मी गरीबाचा मुलगा आहे. मी फार गरिबी बघितलेली आहे. गरिबी काय असते मला माहिती आहे. आणि आज शेतकऱ्याची हालत एवढी खराब आहे आपल्या की 180 शेतकऱ्यांनी इथे आत्महत्या केल्या. त्या मला थांबवायच्या आहेत. शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असा आहे की जगाला पोशिंदा असलेला शेतकरी स्वतःच उपाशी राहतो. त्याच्या ताटात चटणी भाकर असते. आपण पाहतो की गरिबी अगदी जोडून पाहिल्या. अरुण हा प्रश्नाचं उत्तर देताना भाऊक झाले, नातं घट्ट ठेवताना ते भाऊक झाले. नेमकं काय म्हणायचं ते आपण जाणून घेऊ. माझा शेतकरी बांधव जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याकडे कुठलाच राजकारणी लक्ष देत नाही. मी माझ्या आमदारकीच्या माध्यमातून माझा शेतकरी बांधव आणि त्यांची जे पोर आहेत, जे पोर गरीब आहेत, त्यांच्यासाठी मला काम करायचं. असाच विकासाच्या विविध संकल्पना घेऊन त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदारकीच्या या निवडणुकीत अरुण भाऊ वानखडे हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.